ओ शिवलाल, ते काय सांगितलं की तुला गंठ्या सासऱ्याला घेऊन राहिलं म्हणून? हा, सांगून दे. नशीन सांगितलं तर फोनवर. अरे हो लेक, निघ्याचा फोन तर आलाच बा लायचा द्यायले. हा, लावून देतो ना आता. हॅलो युवाई, येऊन राहिलो आम्ही. एवढी काय घाई आहे तुम्हाला याची? हा, कालच तर आमची पोरगी राजा मारून झोडून आमच्या घरी पाठवून दिली. हा, आणि येऊन राहिलं बाबा खाला निवाळा करायला. युवाई, आम्ही येतो तटीसा, तटी आल्यावर बोलू आपण काय बोलायचं आहे तर. हे फोनवर कसं बाचाबाची होते बा. हा, असं युवा येतो आम्ही. बरं, तुमची इच्छा जाय बाई आले तर या तुम्ही. हो, माझं काही म्हणणं नाही. हा, तर कसं माझा जवळ यांना सोबत. हा, कसं नाही तर मग तुम्ही जे सा हा तोंड दाखवायले तर कसं जवळ यांना माझ्यासोबत. त्याचं मला तोंड पाहू द्या ना रूपचंदचं. हो, तुमच्या जवायले आणतो बा. आलोच फक्त. हा, अर्ध्या घंट्यात झालो तुमच्या घरी. फरी नाही हो बापा, मंदिरावर होईन बैठक. घरी काल घालू मी तुम्हाला? हा, महापुरील मारता तुम्हाला काय करू घरात घालून? हा, कुठे संबंध राहिले आपले? मंदिरावर होईन बैठक मंदिरात. खायला बा गोठणार करून एखाद्या नाही गोदरी गिद्री. आम्ही आता एवढे पंचायतीचा साऱ्या गावाची अशी काय आम्हाला व्हायला यायची. पण आता कसं आहे भाऊ, पोरायला पुरी भेटत नाही म्हणून त्या पुरी न वय भाऊ आम्हाला. बरं युवा ये, तुम्ही म्हणसान तटी बापा. तुम्ही म्हटलं मंदिराने बापा गोठणार बसा लागते, गोदरीत बसा लागते, तर टी बसायला तयार आहे आम्ही. बस हा, तुम्ही म्हणसान तसं युवा. बसाच लागेल तुम्हाला, कारण आम्ही असे केल्यावर महापुरील मारला तुम्ही ना. बस युवा, येतो मी तुमच्या घरी. हा, फोन ठेवा आता. तिच्या चौकशा मग करजा बापा. हो, ठेवा ठेवा. काय मंदिर बाई होई जे आकडेला आहे तो म्हणते मंदिरावर होईन म्हणते बैठक, घरी भरी नाही. हा, त्याला म्हटलं मंदिरावर काय गोठणार ठेव, गोठणार नसेल तो गोदरीत ठेव. तटी बसतो आम्ही. आता कसं अळणार आहे, गाळवाजी पाय धराची परिस्थिती आहे. त्या घंट्यानं घोर गेला ना. काय घोर गेला? तुम्हाला कोण म्हटलं तरी झाला म्हणून तोंड वाजवायले? तुम्हीच तर वय करून आले दोघं जण. मुता द्या शेंडीत. काही पाहिजे नाही आपल्याला. सोडो तिकडेच नाही बायको. हा, बायको त्या सोडून दिले तिचा नाट. काही पाहिजे नाही ती आपल्याला दलिंदर बाणाची. गड्या चूप बसणं जरा. आणि कपडे तर ढगाचे घालता. फाटके तुटके घालून येतात बा. चष्मा मेस्मा जसे काही नवीन पोरगी पाहायला चालला तू. अरे हो, बायकोले मारून तर मारून का असा सजून धजून चालला. लाजही वाटत नाही घंटे तुले. मै चवणे गेली बाई तडीसा. काही राजा तुम्ही फाटके कपडे. मी जसा जात असतो गावाले तसा चाललो मी. हो, मला काही घेण देणे, मला काही पश्चातापही नाही. गेलीच गेली. हो, त्याच्या नाही नका लागू तुम्ही. ते जराशी केस वाया जायला आता सध्या. हा साधू उकडे गेला. साधूला आमंत्रण सकाळपासून दिला काय पा हा साधू बी. त्या बाबू धडसा काय भाजऱ्याचं नाही. आम्ही म्हणू तसं ओले हो गद्याला दा. त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही. तू सांगून राहिलो नाही वय वय करशील तडीसा. असं तसं कसं मार खाऊन घरी यायला लागेल बाबू. हेच लावून एकटा हातात आला लागून त्याच्या गावात. कसं असं झालं की पोरे तयारच असतात बरं मारेले. तुला अजून अनुभव नाही याचा. त्या शिवलालीला अनुभव आहे त्याचे. काल घेणार देणं म्हणतात घेऊन राहिले. मला कोणता अनुभव आहे? तुमचा सोबती साधू कुकडे गेला पाहणं. मला काय माहित होतो कुकडे गेला साधू. तुम्ही काय त्याच्या मागे असतो का? मग दिसला मग टप्पर घेऊन जाताना. त्यापासून तर काही दिसला नाही कळा तुम्हाला. काय भाऊ, तिकडे वाट पाहून राहिला तुम्ही अटी उभ्या जोडले. हो देवा, तुम्हाला एवढा टाइम असते का राजा? कुकडे गेलते कोणा नाही दबेल होते. हो बाबा, वाट पाहून थोकलो होती आम्ही. चला झाला टाइम मला. चला झटकन पाहू काय आहे तर. चला लवकर. पण एक गोष्ट त्या गोंठ्याला पद्धती समजा का वय वय करीन तू. हो, असं वय वय नाही केलं पाहिजे बरं त्यानं. का म्या समजता का तुम्ही? जो तो येते घंट्याला समजून सांगा, जो तो येते घंट्याला समजून सांगा. म्या काय कोणा केळी बॅग कापली राजा? हा, काय समजून सांग. जे खरं असेल तेच बोलीन. मी खोटं थोडी बोलणार आहे. हा, माझ्याने चुप राहणार जाणार. हा, सांगून राहिलो मी तुम्हाला. हो घंटन तटी गेल्यावर पाहू आपण. चला चला झटकन येतो. फोन आला त्या शिवल्याचा. काय म्हणतो? राहिलो म्हणे, निघलो म्हणे आम्ही. तयारी करून ठेवा म्हणे आमची. म्हटलं त्याले घरी फरी काही तयारी नाही तुमची. बशाची व्यवस्था नाही घरी करत. म्हटलं सीधे साधे मंदिरा. हा, कुठे बसता घरी येईल दलिंदर राहील. हा, पण नवय झाली इटेल पाहुणे येईल. महापुरीले मारते कुठे घरी बसू मी देईल. केलं तू ना यायला अशी गद्दल व्हायला लागते. नाही तर गोठणार जाय गेले. मंदिरा फंदिरा नाही बसाले हो दगड इत्यादी गोदरीत. हा, अजे असेच थंडे करायला लागतात हे. नाही तर बेजा चबडतात हे. वय वय करतात. नाही तर येऊ तर द्या तुम्ही. मग पाहतो द्यायचा बजेट काय आहे तर. कसं भादर करते तो. हा, जवई पहिले तो जवई आणा लागते आपल्याला. हो, त्यांना पुरीला मारला ना. हा, घंट्या बापा असं नको करतो बरं. हो, कसं बाबा. हा, घोर होईन नाही तर बा जवळ मारशील तो. चार गावात आपली बदनामी फालतू घेणं देणं. आपण काहीच नाही करायचे. नुसतं गावातले पोरे हाणून असं तयार करून द्यायचे. ते बरोबर हाणता द्यायचे. पोऱ्याने मी पहिले सांगून दिलं. असा तसा भादर लाईक कशा टेम्पे मारशील याच्या कंबळल्यात की बस मुळलाच पाहिजे एखादा. 4 येऊ की 5 येऊ पुरे हाग्या मारजा नाही यायले दाबून. हा, पुरे पोरे तयार करून ठेवलात मी गावात. बरं चाल ते पाहून आपण घरी आता. ते तुझी पोरगी काय म्हणते काय नाही सांग.
चला चला. काय सरपंच तुम्ही गेले नाही का बा ते गंठेच्या सासरवाडीला बैठक आण बा शिवलाल नामदेव आणि ते तर गेले बापा साधू माधव गेला सोबत तुम्हाला सांगितलं नाही का त्यानं कोणती बैठक कोणतं काय काय झालं गावात मला तर काही माहित नाही बाबा तुम्ही तर म्हणता बैठक आहे रे. हो सरपंच गंठ्यानं बायको पाठवली आणि ते गेली ना फोन बापाच्या घरी हो. तुम्हाला माहित नाही का अजून हा मोठं रामायण हो झालं गावात. आता तर लग्न झालं बाबा त्याचं पाठवली बायको आणि गेली का ती पोहून माझा आपत होता रे बापा या गंठ्याला एक बायकोनी वाकवत आली बा काय माणूस आहे हा जनावर आले का काय सरपंच तुमचा दोस्त राजा नामदेव असल्यावर तुम्हाला सांगितलं नाही दोन गोष्टी की बा इकडे चाललो की तिकडे चाललो काही माहित नाही तुम्हाला मला वाटलं बा तुम्हाला माहित आहे नाही बा आपल्याला काहीच माहित नाही काय झालं हेही माहित नव्हतं गावात आता ती तुम्ही सांगून राहिले म्हणून मला माहित पडलो आता आपण काय गावाशी काही कॉन्टॅक्टच नाही ना आपला काम भलं आपण भलं. तेच काय सरपंच आहे बा तुम्ही गावाचे सरपंचाला सारा गावात माहित पाहिजे कोणत्या बाहेर दिवस आहे कोणत्या बाहेर लेकरू होऊन राहिलं कोणतं बिमार आहे कोणाला कॅन्सर आहे कोणाला टीबी आहे कोणाला टीबी हे झाल्या किडन्या गेल्या कोणाचे भांडणं झाले कोणाची बायको पोहून गेली कोणाचं लफडं चालू आहे हे साऱ्या गोष्टी सरपंचाला माहित पाहिजे. त्याला म्हणतात सरपंच तुम्हाला काहीच माहित नसते बा कोणती गोष्ट विचारली की काय मी लोकांच्या घरी विचारायला जो का हो काय चालू आहे भांडण झालं का तुमच्या घरी तुम्ही बिमार होते तुम्हाला टायफॉइड झाले की ताप आली कारण गळ्यात तुझ्या आताच लग्न झालं दिवस आहेत का त्या बायकोली विचारायला जातो का मी काही बोलत राहायचं गळ्या तू हरी लेखा तुला डोकसच नाही रे बाबा तुमच्यासारखे लोक येतात दोन गोष्टी मला सांगून जातात आता तुम्ही कसं मला सांगितलं गंठे बायको पाहतोली आता माहित पडलं मला सरपंच त्या गंठेची काहीच चुकी नाही हो बा ते पोरीच वर चढाय राहिले त्याची बायको लयच वर चढाय बा हो अरे कार्य करते बा आमच्या देखत अरे कार्य केलो त्या गंठ्याले त्याच्या माहिती जरासा भात बांधत नाही ती बाई बाप्पा पहिलेच माहित आहे ना ते वाया जायलाय म्हणून ती पोरही म्हणून तर आपल्याला लग्नातही बोलवलं नाही की ते झटपट लग्न केलं तर आपल्याला माहितही नाही केलं आता सारा इतिहास आपल्याला माहित असल्या आता नामदेव भाऊ जायला तर शिवलाली जायला साधू जायला समाधान भाऊ जायला तर गंठे जायला माझा त्याने जर म्हटलं की आमची पोरगी घेऊन जात मी आणतीन का हो आणतीन का हो सरपंच नामदेव का तुला का सोपी वाटला का बापा नामदेव लिहून आणीन त्या पोरीला घरी तशी नाही आणणार नामदेव नामदेव का तुला का कच्च्या गुरुचा चेला दिसला का नामदेव सोपी नाही बरं नामदेव गंठेची बायको सारी लिकापुडी करून आणीन घरी तशी आणणारच नाही गंठेच्या राजा सडेल बायकोने हँडल करता आली राजा पुढे कसं काय करीन लेकर बाकर झाल्यावर सांगा आता परिस्थिती बेकारच आहे की बा त्याची आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचं पाप पुण्य तो पायात बशीत त्याची बायको आहे त्याचा संसार आहे आपण काय करणार त्याच्यामध्ये सांगा तुम्ही आपण जाता त्याला सांगायला की भाऊ असं कर की तसं कर त्याचं तो पाहिजे हो सरपंच हेच बरोबर आहे 100 एक बोलले तुम्ही त्याचा तो पाहिजे चला म्हणजे आपल्याला काही घेणं देणं नाही बाबा चाल हरी चाल पाहिलेलं बा इकून तिकून या पोऱ्याचं गंठ्यात लोगन होय ना बा इकून तिकून झालं तर त्याच्यातही असं युद्धाचा झाला सांगा आता काय करा मित्र बेकार आहे की नाही बा ह्या असं व्हायला नाही पाहिजे ना बा हो कडू भाऊच्या पोरीला मारलं म्हणतात काय माहित पडली तुम्हाला मी काय जायला सोयरा भेटेल आहे ना रे भाऊ मी तर पहिलेच म्हणून भाऊले की देऊ नका त्या घरी पोरगी पण भाऊ गोट ना घे ना 4 एकर आरा म्हणे घरदार बांधलेला देतो म्हणे मी आहे की नाही माणूस नाही झालं गड्या संबंध लय बोगस निघणार आहे गड्या कडू हो दादा पस्तच अजिन बा भाऊ काय मंगेश काय म्हणते रे भाऊले मा बहिणीले राजा लय मारलं राजाचा टकल्यानं माझं आहे ना साऱ्या गात धिंड काढली राजा त्याची आपल्याला बजेट बसवून आले त्याचा कसं भाऊ पहा राजा काहीतरी आला आमच्या कानावर ते उडत म्हणा पोरीला लयच मारलं म्हणतात पण गड्याच्या बुडा काने भूता भोवता बुडा गोट ना घे ना आम्ही तरी सांगून द्या बापाले की देऊ नको गड्याच्या या घरी बुधाय लोक आहेत ते कसं जे झालं ते झालं पण आता कसं आपल्याला त्याचा बजेट बसवून आहे ती येऊन राहिली आज आपल्या घरी काय आहे तर बा कसं बा पोरगी पाठवता की नाही पाठवत ही विचारायला येऊन राहिले आज कसं आपल्याला त्याचा बजेट बसवून आहे आपल्याला सांग ना मग तू कधी बजेट बसावं लागते झोडू का रस्त्यानं सांग तू मला रस्त्यानं पाहतो सायली ट्रॅक्टर घालतो नाही उरा नाही नाही भाऊ त्याला गावात येऊ द्या मंदिरावर कशी बैठक ठेवलेला माबुड्यानं शब्द दिला आहे ना आता मी आता रस्त्यानं कार्यक्रम केलेला असता फक्त या बैठक म्हणजे असा तसा भादरला तुझी आपल्याला झोडून नाही तरी मग तरी बुड्याचा विचार नाही करायचा पहिले झोडून घ्यायला त्याला मग पाहायचं काय होते तर बरं तू म्हणशील तसं किती जण येऊन राहिले ते किती जण येतात 5-6 जण येतील ते 2-3 फोन आले द्यायचे निघेला ते येऊनच राहिले आता मीटिंग होते चालू चला मग तुम्ही बी तटी बरं 5-6 जण आहेत का मग आपल्या गावातले 7-8 जण आपल्याला तरी जमा करून ठेवा लागतील कसं रेंदाच पडला पाहिजे बंदी जात कसे येतात ते कसे पोरीले मारतात ते समजलं पाहिजे ना बायच्या जातीवर हात उचललं नसते
काय भाऊ मायाचा हातपायचे सैसे करून राहिले, पण कसं मा बुढेजन मा कसा दबेला नको म्हणून कसं गेमू केला. आता मी आता अदलो त्याच्या घरातच मार लागता मी द्याले. मा बहिणीले मारणं सोपी नाही हो. मी तर डोक्यात पाहिजे लाव पहिलेच. खर्च सगळ्याचा बुडा गोष्टच घेत नाही, ऐकतच नाही ना माणूस. म्हणून तो घोर होती जटी. पण जाऊ दे आता. आता येऊनच राहिले ना ते, त्याचा बजेट तरीच बसून मग आपण काय मागे पुढे पाहिजे. चला भाऊ मग ते आले असतील कसं आपण तरी हजर पाहिजे ना, काय म्हणतात काय नाही. चल मग ये चाल. काय जे आमच्या गावातल्या पोरीला मारता का तुम्ही? तुमचे हातपाय जर नाही सारखे केले तर मग म्हणता तुम्ही. आमच्या गावातल्या पोरीला तर राजा सोपी आहे का? आम्हा तुम्ही तुमचा बजेटच बसवतो. त्याला नाव नाही लावणार मी. अंबादास नाही का दोघी माहिती बुलबुल. काही कामं धंदे करायला लागतात की नाही? ते पाहुणे येऊन राहिले. हिच्या घरचा बा येऊन राहिला न्यायालय मंदिरावर मीटिंग ठेवला. काही लक्ष आहे की तुमचं? ते पाहुणे काय बोलावून राहिले तुम्ही? काय बोलावून राहिले ते पाहुणे? तोंड पाहिले आपलं. तुम्ही काय त्या पाहुण्याला होकार दिला? काय होकार दिला? तुम्हाला माहित नाही काय पुरीला मारलं ते येण्याचा? पुरीला मारलं माहित नाही काय? ते पावर पोरगी कशी ढळ लढून राहिली तर ते समजत नाही तुम्हाला? आणि चालले मोठे पाहुण्याला बोलायले. तू जरासं तुझे तोंड बंद ठेव. समोरच्या माणसाला फोन आला त्यांनाही म्हणू का मी? काल आपल्या कामात पडीन का तो? तुले नाही भेजे मले जाय 4 चौघात राहा लागते तर त्या गावातले 4 चौघ घेऊन राहिले आपल्या अठीचा. त्यानं फोन केलता आपल्याला की बा काय झालं काय नाही, आपण तर काय बसू निर्णय बसू एक. त्याचं म्हणणं आहे, मग त्याचं म्हणणं ऐका नाही लागणार का आपल्याला? एवढं वय थै गेल्या चालीन का? त्या पुरीले एवढं मारलं त्या टकल्यानं, जवायनं तुमच्या एवढं मारलं भर रस्त्यावर. ता कुठे गेलते? 4 चौघ ता कुठे गेलते? मोरीत गेलते का कुठे? ताई तू येऊ दे ना त्याइले, त्याचा हात पाहू ना आपण. त्यानं मला मारलं ना भर रस्त्यावर. मग सांगतो ना मी त्या मीटिंग मध्ये काय काय झालं तर. त्याची बी पच्ची करतो ना मी त्या मीटिंग मध्ये. येऊ दे त्याला, येऊ दे. तू काहीच बोल नको आई. काहीच बोल नको तू. तुला सांगून राहिली मी. ते 4 चौघ कायसाठी येऊन राहिले? हे सगळं मोड्यासाठी. तर तुला ते घेऊनच जातील. तर लक्षात ठेव जा आता मी काय सांगतो ते. त्याला म्हणायचं मी येतो तर खरी म्हणा, पण ते थेडगी मा याच्यात लागणार नाही म्हणा. आम्ही दोघं वेगळे राहू म्हणा. तर येतो नाही तर येत नाही म्हणा. आणि ते बी मा मनानं चालीन सगळं. मी म्हणेन तेच होईल. मा अलग राहायसाठी तर मी एवढं धतिंग केलं. तुला माहित नाही का? मी बोलतो बरोबर. मला सांगायचं काहीच काम नाही ना. बोलतो मी बरोबर त्या 4 चौघ. अलग राहिले कसं मला काहीच टेन्शन नाही. मग मी कोणाचंच करत नाही. बस नवरा बायको आणि बस. बाकी काहीच नाही, कोणीच नाही पाहिजे मला. तुला सांगून राहिली मी. तुझ्या बाप म्हणेन ते खबरदार ऐकायचं नाही. तुझ्या बाप काय म्हणेन चालली जाय बाई तू त्याच्या घरी. असंच म्हणेन तुझ्या बाप. मला माहित आहे ना. तू जास्त शांतपणा शिकू नको ना. ते काल देऊन राहील त्या पुरीला बैकून. ते पाहुणे आली की मग पाहुणं काय तर खळा दिवाला काय करायचा आहे? तर 4 चौघात बसल्या. आता काल चार्जिंग करू राहील त्या पुरीले. तिचं काल मस्त खराब करून राहिली फालतू की आमना जा. नुसतं जबरच करत राहायचं. समजे उमजे ना काही. भादर करायला. तुमच्या पैसे हे असं दिवस आले आता. मी काल देऊ बैकून. तुमच्या पैसे आले हे दिवस. हे टकलं पोरग आपल्या पोरीला करा म्हणून माझ्या मनच नव्हतं ना. पण तुम्ही भाईले होते ना बापा. पोरगा चांगला आहे, पोरगा गुणी आहे, असा आहे तसा. हे असे गुण दिसून राहिले त्याचे आता. पहा तुम्ही. त्याला किंगऱ्या लावून राहिली मागचं उकरून काले काढून राहिली. घेणार पुढचं व्हाय ना आता. ते 4 चौघ येऊन राहिले. आले असतील तिकडे. इकडे चालू जायचं भाटासारखं बडबड करणं चालू. काही समजत उमजत काही नाही. हो बाई पुरी तुला सांगतो मी. काय अगो बना करायचं शिल्लक तरी बोलायचं नाही. कसं मोठ्या माणसाचं आपण बोललो की कसं आपली इज्जत जाते बरं. कोणी चांगलं नाही म्हणत आपल्याला. त्या लोकांना काही म्हटलं चालते तिले. बाई तू असं कर, बाई तू तसं. ते हावले हाऊस लावीन ना. जसं म्हटलं तसं तुम्ही म्हणसान तसं बापा. बैलासारखी मान हलवी नाही देतात. त्यानं काही म्हटलं की मान हलवलीच मग तिनं. बरोबर आहे ते तुमचं. ते तटी गेल्यावर आता बोलू आपण काय आहे तर. अटून तर मी काही सांगू शकत नाही बापा. काही बोलू शकत नाही तुम्हाला. सांगून राहिले मी. आता ते काय बोलतात आणि आपण काय बोलू त्याच्यावर होईल ते. आता काय आहे तर भान ठेवतो बोलायचं. नाही तर मग कसं काही काही त्या माझ्यासारखं बतलासारखं कसं दूर माणसं असतात. 4 गावचे लोक येत असतात. तर कसं पद्धतशीर बाई माझी इज्जत नाही गेली पाहिजे. बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला हो बाई चाल. त्या माझ्या काही डोक्यात घेऊ नको बाई. काढून टाकते अटीच. काही अगोपणा नाही करायचा. बाबा चला तुम्ही आता. मावशी गंठ्यानं गंठ्याही बायको दाबून आणली ना मावशी. पुरी गल्ल्यानं झोडत नेली ना. हो मावशी लय मारली बापा. ते बाई थैली घेऊनच पळत गेली ना मावशी बापा या घरी. अरे बरं तुम्ही म्हणून राहिले थैली घेऊन गेली ते आणि धुम मारलं गंठ्यानं. मग तुम्ही काय करत होते रे त्याची? तोंड पाहत होते काय? काऊन नाही आवरले तुम्ही ना? मावशी मी गेलतो बापा आवरेले. मी त्या बाईच्या मागे गेलतो. समजून सांगितलं तिले. पण त्या गाजे बाबा उलटी मलाच बोलली. मला शादवलं तिनं. मी म्हटलं मग फेक तुझ्या टप्पर चाललो मी घरी. मी काय करते का साला झागळी मला बोलून राहिली. प्रेम माना सांगणं कोणाला तोही गुन्हा. जाऊ दे गड्या बेजा शिल्लक दिसते मग ते बी. आता तू गेलता तिला समजायले तरी ते समजली नाही. म्हणजे मग ते जास्त शिल्लक आहे. जाऊ दे. तस वर चढ असेल रे ते म्हणून तर ऐकलं नाही तिनं. नाही तर एखादी चांगली पोरगी असती तर ऐकलं असतं आणि थैली घेऊन आली असती वापस ते. पण ते चढेला शिन्न जास्त.
मावशी नामदेव भाऊ गेले ना त्या घंट्या बायकोले आणायले, तुला माहित नाही का? मीटिंग आहे ना बाबा त्या गावामध्ये. हा आपल्या गावातले फौजफाटा गेला तटी. हाव का रे बापा, हे जायलाच का ते मीटिंगले? हा माणूस की नाही नेला रिकाम छोटा आहे बापा. काही गरज आहे काय मीटिंगला जायची? हा माणूस काही त्या संबंधात नव्हता बी ना, तर मंदात चोमडे धंदे करायचं काही काम नव्हतं. तुवर भाली कामं येतात या माणसाले, दुसरे काम नाहीत जमत. हे याच्यात तोंड घालू दे त्याच्यात तोंड घालू दे, हेच जमतात या माणसाले. जाऊ दे ना मावशी, चांगलं काम आहे. आता त्या कोणत्या चकलं तर तेवढं कसं लाईन वर आणून देते नामदेव भाऊ. हा ते काय आता काय वाईट काम करायला गेले का? चोरी गेले की डाका टाकायला गेले थोडी काही बोलतो बाबा तू. पण नाही ना दगडू, हा काही मानपान नावाची गोष्ट आहे की नाही? हा लग्नात एखाद्या माणसाला सांगलं का तूच पाय ना. आणि आता हे भांडणं झाले त्याचे तर लागे आपल्याला सगळे बोलावलं. हा जर लोक गुडगुडू चालते त्याचं तर लोक काही कोणाला बोलायचं काम नाही. आणि भांडणं झाले की मग चला याले जाऊ दे त्याले जाऊ दे, याले बोलाव दे त्याले बोलाव दे, हे असे असतात मग काम. ते खरडून पटत नाहीत बाबा असे रिकामचोट काम. हे माझ्या मस्त कष्ट नक्की असं असलं की. बरं मावशी, नामदेव भाऊचं जायचं काही काम नव्हतं. हा आज लोक आपला अपमान करत आले ते, आणि आता त्याचे भांडणं झाले तर आपण मोडायला जातो. मग आपण एवढे रिकाम चोडावं एवढे पडेला रस्त्या. हा जा मानपान द्यायचा आता देत नाही. असं झालं की मग आपल्याला पुढे घालतात ते, मग हे निपटत नाही. हा शिवलाली तसाच आहे बरं. हो काय करते भाऊ, हा माणूस सगळ्या गावाचा रिकामा माणूस आहे ना. जटी तटी भाले धंदे करत राहते ना. या माणसाला समजत नाही ना, काहीच मानपान नाही दिला तरी हा माणूस पांचट्यावाने जाते राहते. मग मला असा राग येते. मग मी म्हणतो नाही जाऊ तर मग तो माणूस ऐकत नाही. तू काऊन गरम होऊन राहिली, काऊन बापा केंडा काढून राहिले घेणा जण. नामदेव भाऊ चांगलंच काम करायला गेले ना. तू बाबा तू भलती हे करत राहायचं बा घेणा जण. हा पहिले सध्या घंट्या लगन नाव आहे, आता इचकलं आता कसं तरी मोडलं आहे ते. काही बाबा तू काही बोलत राहायचं. जाऊ दे बापा, तू म्हणतो तसं जाऊ दे. हो मावशी, त्या बुढीची लय हाल करणं लावले त्या गंठ्या बायकोन. अरे कारे साधवते काही बी करते बाबा. हो त्या बुढीले खाऊ पिऊ बी घालत नाही ते. हो आता महाराज कामाला आली ते बुढी, तर रातच्या भाकर होती त्या बुढीची अशी कडक पडेल. तिच्या त्या बुढीच्यानं चावल्याही नाही जाय, अशी परिस्थिती आहे त्या बुढीची. जाऊ दे रे बापा, आपल्याला काही कोणाचं घेणं देणं नाही. त्याचं ते पायात बसतील, आपण कुठे विचार करत बसतो लोकांचा. अरे भाऊ चाल भाण्या लवकर, चाल बरं रिकाम काम नको रोडीचा. या काही दोन नको लो. हा ती शिल्लक आठी आगलो. भाऊ चाल दगडू. हा मग मित्र, अशात घंट्याचे हाल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन. बोला शिवलाल भाऊ, बोला बोला. की वही रागात काही गोष्टी होत असतात, त्या झाल्या आता विसरून जा तुम्ही. हा काही तुम्ही आता मनावर घेऊ नका बा. पोरगी कसं पाठवून द्या तुम्ही नांद्याले. हा काय तुम्ही विसरून जा म्हणून राहिले, कसं काय विसरा आम्ही? आमच्या पोरीले साऱ्या गावात मारलं ना बा. मग कसं काय विसरा? आमची पोरगी आमच्या घरी लढत आली, आम्ही तुमच्या घरी हसत पाठवली ती. हे कसं काय? तुमची पोरगी तेवढी कोणी नाही मग मार खाईन तर काय नव्हे. हे म्हटलं ते म्हटलं की नाहीच करते, कोणत्याही गोष्टी नाहीच करते. संगीत गातात, एकट्या बाहेर आपल्या घरी मारतात. अटी मारून दाखवा म्हणा अशी दमत. बसणं बाबू, चुप बसणं. वय नको करू ना. जरा चुप बस. आम्ही कायसाठी पैशाला वाटी? शिवलाल भाऊ हे बोली भाषा बरोबर नाही बा. मी त्याले सांगतो चुप बस म्हणून. हा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ ना. आता फडफड करू नको, आता मधात बोलू नको. घेणं देणं आजोबा असे तसे बोलले की मी तर बोलणारच आहोत. आपल्याला काही सैन्य होत मग पोरीले पाठवायचं काय करता काय नाही. कसं करता बा, पुढचं काय नियोजन आहे सांगा बा तुम्ही. पाठवायचं. अरे मागताच तर निपटलं नाही बाबा. या माणसानं साऱ्या गावात महापुरीला मारलं ना बा. त्याचं काय काऊन मारलं? त्याचे कारण तर पाहिजे आम्हाला. आम्हाला माहित तर पडलं पाहिजे बा. त्याच्या तोंडाला सांगा काऊन मारलं म्हणून. मी मामा अंग फिरल तर मारायला तिले. सकाळी 9 वाजता उठते, पाणी भरत नाही, स्वयंपाक वक्तावर करत नाही, करते बी तर जैक्या जुक्या पोया करते. भाजी लय चव नसते. मामायनं काही म्हटलं की मामाच्या अंगात सूर काढते, मारायला जाते. अरे कार्य करते, मुली अरे कार्य करते तुमची पोरगी. का बोली भाषा आहे का हे? मग रट्टे मारून नाही तर काय करू बा? मारत असतात का पाहुणे बुवा? तुम्हाला समजत नाही का? येडे आहे का तुम्ही? तुमच्या सासऱ्याला फोन करायला काय झालता तुम्हाला? माझ्या सासऱ्याला विचारा, लग्न झाला त्यापासून एक तरी फोन आला का? मी तरी 4-5 केले सासऱ्याला फोन. आणि मी काय सांगू त्या माणसाला? पुरीशी 2-2 घंटे बोलते, आणि जवळ 1 मिनिट बोलायला कंपनी त्या माणसाचं. पुरीला खाल्लं काय, हागली काय, मुतली काय, झपली काय, सारं विचारतात. जवळ काय मेला की जिता काय पाहायला कोणी तयार नाही. दादा नाही वाटत का मग त्याला? आणि काय सांगू मी त्याला? याने किंगरी लावली चालते ना माभावती. सकाळ झाली की किंगरी, संध्याकाळी झाली की किंगरी. हे नाही करत तू, ते नाही करत तू. सगळेच काम करतो मी, काय नाही करत. याची माय सासू मागेत असते माझ्या झाडणं घेऊन. का तुला हे नाही केलं, का तुला ते नाही केलं? कोणती एवढी सासू म्हणत असते? सुनीच्या मनामनानं घ्या लागते.
हे सासू तर बापा निरा मागेच लागते. बाई ही बाई मागचं उपनून काही फायदा नाही ना बा. कसं पुढे कसं काय करायचं काय नाही करायचं हे पुढचं पहा बा तुम्ही. तुम्ही बसले बाबा मागचं घेऊन. आता आपण पुढचं कसं करायचं याचा संसार काटबेट कशी करायची याच्यासाठी आपण बसेला. मागचं उपण्याला बसेला का आपण. मागचा इतिहास माहित पडीन तास पुढे जाईन की नाही झालं. मागचं काही माहित पाहिजे की नाही. एक तर या पाहुण्याने दाबून मारले ना आमची पोरगी. घरासाठी मारली ना गावात. बा तुम्ही मागचं उकरून काढसान तर कसं वाटी भांडणं वाढतील, दुसरं तर काही वाढणार नाही. आता तुमच्या पोरीले मारलं गंटन हे साऱ्याला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, मलाही माहित आहे. आता भांडणं काऊन झाले तुम्हाला तुमच्या पोरीने सांगितलं जशी आणि आम्हाला गंठननं तर सांगितलं. आता तो विषय सोडूनच द्या तुम्ही. पुढचं काय करायचं तो पहा आता निर्णय. कसं वा तुम्ही टोपीवाले कोण आहे मला माहित नाही. तुम्ही काही संबंधात नव्हते, आपला काही परिचय नाही. पण कसं मा पुरीला मारणं बरोबर आहे का बा. तिचं चुकलं असेल काही दोन गोष्टी समजून सांगा ना. आमचं म्हणणं नाही ना असं. फक्त तुम्ही आम्हाला फोन करा किंवा लेख सासरे बा असं असं आहे लेख तुमची पोरगी अशी अशी करून राहिली. मग आम्ही समजून सांगितलं नसतं का तिले. हा पर्याय आहे का. मग आम्ही आलो तरी दोन गोष्टी समजून सांगितल्या असत्या पोरीले. भाऊ त्याला विचारा. लग्न झाल्यावर 8 दिवसांनी मी फोन केला की त्याला. सांगितला होता की नाही इतिहास सारा. विचारा त्याला. नामदेव विचारा तुम्ही त्याला. तोंडावर विचारा द्यायच्या. लोक यायचा झाड झाकत आलो रामदेव पण आता नाही झाकणार. विचारून घ्या तुम्ही त्या बॉले काय तर माझा सासऱ्याला. हा गंटन म्हणते ते खरं आहे का ही वय. हो मला आलता त्याचा फोन. पण म्या म्हटलं बा यायच्या आता कसं नवीन नवीन लग्नाची किचाकाची होतच राहायचं. आपण काय लक्ष द्या बाईसारखं. म्हणून म्या काय डोक्यात घेतलं नाही ते. या माणसाले जर मा संसाराची काळजी नाही तुम्ही डबल काल फोन करू. उलट्या गाडीनं काम ना जा. एक तर पहिलेच ते माझी बोलत नाही. मी काल फोन करू मग मी एवढा रिकामा होईल फोन करायला नामदेव. काय ये वय हे मागचं उकरून काही पुढे जाता येणार नाही आपल्याला. पुढचा अध्याय काय आहे ते सांगा. यानं असं केलं तिनं असं केलं हे विषय हटीच चिघळणार आहे. हटीच कसं चिगडा चिगडी होईन यातून काही अर्थ निघणार नाही. असं पुढे जाणं असेल तर नवीन काहीतरी घ्या. कसं करायचं काय पोरगी पाठवणार तुम्हाला की नाही. की काय का खाडा निवाडा काही बजेट आहे. पुढचं काही तुमचं काय निर्णय ठरेल आहे ते सांगा आम्हाला डायरेक्ट. फुलन फायनल. कसं आहे बा आमचं एकच म्हणणं आहे. ह्या बाची माहिती काही याच्यात राहणार नाही. हे दोघं जण अलग राहतील अलग खाती. आमचं असं म्हणणं अलग जर आहे तशी ना पाहुणा तर आम्ही पोरगी पाठवतो आमची. नाही तर आम्ही काही पाठवत नाही बा. ते बुढी मला अजिबात चालणार नाही. आम्ही दोघं जण अलग राहू. ते बी मी म्हणेन तसं असेल तर ठीक आहे. नाही तर मग कसं आपल्याला हे पटत नाही बा. सांगा राजा एकोणती एक माय आहे तो एकोणता एक पोरगा आहे. मायले सोडून कसा राहीन. सांगा आता त्याला बायको तेवढीच प्यारी आहे बा माय तेवढीच प्यारी आहे. ते बाई त्या बुढीनं काय करावं मग. गात कुटकी मागीन की भीक मागीन ती बुढी की कोणा घरी जाईन राहिले. सांगा बा तुम्ही न्याय करा बा आता. काय आज काय गोळ्याचा शिरा खाल्ला का बा. लस गोड गोड बोलून राहिले. पण ती बी एकार एक मुद्दे म्हणून राहिले पद्धतशीर बोलून राहिला. शिवलाल बोलून राहिला ते खरंच आहे. कसं एकोणता एक पोरगा असला तर मायले सोडता येणार नाही. अलग कसा करायन तू. हे तर काही जमत नाही बा. कसं असं नाही होऊ शकत नाही. हे अलग राहिला की नवरा बायकोले तर आमची पोरगी पाठवतो आम्ही. नाही तर मग काही आम्ही पाठवत नाही. हा आमचा कसा आखरी निर्णय आहे बा. कसं त्या बुढीचं त्या बुढीनं पा हे दोघं नवरा बायकोचं पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे बा. मित्र उर्वरित भाग आपण उद्या बघू. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. आणि व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकला पण आपला व्हिडिओ पाठवा बरं. आणि आपल्या मित्रांना चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा.